नमस्कार मित्रांनो, आज आलेला आहे आम्ही राणीची बाग. ॲक्च्युली कसं लहानपणी मी गेलो होतो भरपूर आधी, पण तेव्हा प्राणी दिसलेच नव्हते, म्हणून आता बघायला परत आलो आहे. चला तर जाऊया राणी बागेत. ह्या आमच्या आहेत सगळे मित्र आणि परिवार. आम्ही चाललो आहे आणि माझा मित्र गौरव हा झाडामागून प्रकट झालेला आहे आणि आम्हाला असं दाखवत आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे, एक तोफमध्ये आलेली आहे आणि तोफीवरती आमचे किल्लेदार उभे राहिलेले आहेत. स्वतःला सेलिब्रिटी समजतात हात दाखवत. हा बस धावतोय आणि हाला असतोय. सर्वात प्रथम आम्ही आलो हत्ती बघायला. बिचाराचे पाय भाजत होते, तो 3 पायावरती इकडे तिकडे होत होता आणि आमची मुलं त्याची ॲक्टिंग करत होते आणि त्याबरोबर गौरव पण. हत्ती बघून झाल्यावर आम्ही निघालो वाघ बघण्यासाठी आणि वाघ हा सर्वात खतरनाक प्राणी आणि आम्ही बघायला तो आलो होतो. तर आम्ही त्याला शोधत होतो, कुठे दिसत नव्हता, पण तो समोर दिसल्यानंतर तो बघा तिथे समोर आहे. तर तो बसतोय खाली आणि तो बसलाय. तर तो खूप लांब होता, तर आम्ही दुसरीकडे निघालो चित्ता बघायला तोपर्यंत. तर आम्हाला चित्त्याने दर्शन दिलेलं होतं. खूप जवळून आला होता तो आमच्या. बघा किती जवळ होता तिथे काचीतून, तरी पण आमची त्या अंजू भीत होती त्याला. आणि चित्त्याच्या अपोजिट साईडला हा लांडका झोपला होता. त्याला ठोक ठोक ठोकला तरी हा उठत काय नव्हता, एवढा झोपला होता. मग आम्ही थोडी मुलांबरोबर मस्ती केली, थोडे बबल फुकले, सगळे नाचले गायले आणि मस्तपैकी सर्वांनी मस्ती केली तिथे. आणि ह्या बघा स्नेहा आणि निशा दोघी पण लहान झाल्या, दोघी पण बबल फुकायला लागल्या होत्या आणि गौरव पण त्यात लहान होईल बघा आता. तेवढ्यात आम्हाला शीतलने सांगितलं वाघ आलेला आहे आणि आम्ही धावत 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 सगळे धावत 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 निघालो वाघ बघायला. तर वाघ आलेला आहे आणि हा बघा केवढा मोठा वाघ आहे आणि बघा कसला मजबूत वाघ होता. आम्हाला तिथे बघूनच भीती वाटते. हा बघा आला आला लहान मुलासोबत मोठी लोक पण घाबरली आणि अंजू बघा किती ओरडते आहे. अंजू खूप घाबरलेली आहे त्याला बघून वाघाला आणि खूप रडत होती. बापरे केवढा मोठा वाघ होता, जबरदस्त. आणि खूप मजा आली वाघ बघून. ते पैसे वसूल झाले ते की 50 रुपीज चार्ज आहे माणसाचा, लहान मुलांचे 30 रुपये. आणि बघा ही माकडं बघायला काय मजा नाही आली. ते बिचारे बंद जागेमध्ये वैतागले होते. त्या माकडांना बघून आमचे हे माकडं जास्त हे झालेली. ते दाखवते आम्ही कशी चालतोय बघा. आणि हे छोटंसं माकडं चालू होतं त्याच्या मम्मीबरोबर. माकडांना बघून बघा किती जोश आला होता आणि धावतंय मध्येच पडतंय. आणि इथे बघा मस्ती चालू झाली यांची. आम्ही थकलो होतो पण मुलांची मस्ती काही कमी झाली नव्हती, त्यांना अजूनच जोश होता. फिरायचा, धावायचा, मस्ती करायचा, ते काही थांबतच नव्हते. बघा किती मस्ती करतात. बघा किती ताकद आहे बघा ह्याच्यातमध्ये. हा बघा आत्ता बघा डबल धमाका. आणि अशी बॅग तुटलेली आमची मस्ती करताना. आणि इथे पानगेंडे होते समोरच, पण ते वरती नव्हते त्यामुळे दिसत नव्हते. अशी काहीतरी झाडं आहेत तिथे खूप. इकडे हरण, बारासिंगा वगैरे पण होते. आणि ते बघून झाल्यावर आम्ही पक्षी संग्रहालयामध्ये आलो. पक्षी संग्रहालयामध्ये असे वेगवेगळे बुलबुल्स वगैरे होते. हे सगळं बघून खूप मजा येत होती. असे सुंदर सुंदर पक्षी होते इथे. या बघा किती मस्त पक्षी आहेत. हा बघा किती सुंदर ह्याची चोच आहे, फार सुंदर पक्षी आहे. हा ग्रे कलरचा पॅरेट आहे आणि इथे खूप मोठे मोठे पॅरेट होते, मस्त पॅरेट होते. आणि हा बघा किती छान भरारी घेऊन आलेला बसलेला आहे, किती मोठा आहे हा. खाली पण वेगवेगळे आपले जे पाण्यातले पक्षी आहेत ते सगळे होते. हे सगळे पान पक्षी आहेत. हा पानकोळी होता बघा किती मोठा होता. हा पानकोळी सगळ्यात मोठा होता पक्ष्यामध्ये. तिकडून गेल्यानंतर आम्ही मगर बघायला. तर 2 सुसर होत्या ह्या आणि एक मगर होती त्या साईडला. तर हे खालून खूप मोठ्या दिसत होत्या. आम्ही खालून बघितला, खूप डेंजर वाटत. त्याला वरतून त्या लहान वाटत होत्या. तिकडे वेगवेगळ्या जातीचे कासव होते, जमिनीवरचे कासव होते, पाण्यावरचे कासव होते. जमिनीवर पुढे गेलो तर आम्हाला काही फुलपाखरं दिसली. अरे ही फुलपाखरं नाहीत, ह्या आमचीच फुलपाखरं होती. हे वेगळ्या प्रकारचं फुलपाखरू आहे. बघा कसं उडतं आहे. बघा 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 हे भारी होतं. नंतर हे फुलपाखरू होतं. असं वेगवेगळ्या कलरची 3 फुलपाखरं भेटली आम्हाला इथे. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्ती केली थोडी, पाण्यामध्ये फोटो काढले थोडे. मग सगळ्यांचे फॅमिली फोटो झाले आणि मस्तपैकी मजा आलेली आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता आणि कशी एन्जॉय करू शकता. हे नमस्कार मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला राणीची बाग? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर राणीच्या बागेला यायचं असेल तर दादरवरून सेंट्रल लाईन पकडून तुम्ही भायखळ्याला उतरू शकता. भायखळ्यावरून 5 मिनटाचा डिस्टन्स आहे. तर तुम्ही तिकडे या तुमच्या फॅमिलीला घेऊन, तुमच्या मुलांना घेऊन स्पेशली, आणि तिकडे एन्जॉय करा खूप. आणि हा माझा पहिला ब्लॉग होता आणि तो थोडासा इकडे तिकडे झाला असेल, पण ज्या चुका झाल्या त्या तुम्ही इग्नोर करा आणि कमेंट करा, लाईक करा.